पु ल देशपांडे. जावे त्यांच्या देशा. दर्शन. रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजणी, हा एक मोठा गोड अभंग आहे. विठ्ठलाचं रूप पाहून होणाऱ्या सुखाची प्रत निराळी असेल, त्या सुखाचा मला अनुभव नाही. लोचनांना सुखावणारी असंख्य रूपं, पण त्याचप्रमाणे त्या सुखाच्याही निराळ्या परी. मी मात्र अकल्पितपणे एका निराळ्यात सुखाचा अनुभव घेतला. एक दर्शन ध्यानीमनी नसताना घडलं. दर्शन या कल्पनेचीच एक असाधारण प्रचिती आली. ती त्यातल्या अकल्पितामुळे तर मनाला अधिकच बिलगून राहिली. आज अचानक गाठ पडे मध्ये त्या गाठ पडण्यापेक्षा त्यातल्या अचानकपणाला महत्त्व आहे, तसंच झालं. दर्शन घ्यायला जाऊन दर्शन घडवून घेण्यात तो आनंद तसाही मला लाभला नसता. आणि दर्शन म्हणजे दर्शन फक्त दर्शन. लाखो डोळे पाहत होते, त्यातलेच माझे 2 डोळे. माझ्या डोळ्यांसाठी घडवलेलं ते दर्शन नव्हतं, आणि म्हणूनच अधिक अपरूप. व्हेनिसला पोहोचलो त्या दिवशी व्हेनिसमधल्या गोंडोलातल्या त्या सहलींचंच आकर्षण मनामध्ये होतं. पाणवाटांची ही सुंदर नगरी. वर्षभर इथे उत्सव चालूच असतो. ओठावर गीत तरी नाही तर शीळ घेऊन हिंडणारे तरुण, आणि त्या सादाला कधी डोळ्यांनी तर कधी स्मितातून उमटणाऱ्या गालावरच्या खळ्यांनी प्रतिसाद देणाऱ्या तरुणी. इथल्या सावलीच्या घड्याळावर सनडायल ह्या जलनगरीचं ब्रीदवाक्य कोरलेलं आहे, मी फक्त सुखाच्या घटिकाच दाखवत असते. केवळ सुखाच्या घटिकाच दाखवणाऱ्या या घड्याळाचं हे गाव. 117 बेटं, 150 कालवे, त्यांना जोडणारे 400 छोटे छोटे पूल, अशी या गावाची भौगोलिक रचना. बँकॉकमध्येही अशाच पाणवाटा आहेत. पुण्यातल्या रस्त्यातून सायकली जातात तशा इथे छोट्या छोट्या होड्या जात असतात. पण व्हेनिसचा टुमदारपणा बँकॉकला नाही. एक तर व्हेनिस शहरात मोटारीनं प्रवेशच नाही. इथे काशीतल्या बोळांसारखे सुळसुळणारे बोळ किंवा मुंबईतल्या खोताच्या वाडीसारखे, पण कमालीचे स्वच्छ. शिवाय भलतीकडून मुसंडी मारून येणारे सांड आणि संन्यासी यांचा उपद्रव नाही. 4 बोळ भेटले की छोटासा चौक, तिथेच एखादा चिमुकला मयखाना, इटालियन वारुणीचा घुटक्या घुटक्यांनी आस्वाद घेण्यासाठी मांडलेली टेबलं, सदा बहरणारी नाना प्रकारची फुलझाडं, बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य देखील नजरेला नाज देणारं. आणि या दृश्यांच्या साथीला इटालियन गद्यातले त्या स्त्री पुरुषांच्या संवादातून कानी पडणारे नादमधुर शब्द, आणि एवढ्यानंच पुरं होणार नाही म्हणून सतत चालू असलेले झुळकीसारखे अंगावरून जाणारे गिटारचे किंवा वायोलिनचे सूर. या इटालियन वारुणीचा आस्वाद घेण्याआधीच झिंग आणणारे हे व्हेनिस. त्यात जर एखादे वेळी दैवे इटालियन बयाबाईची गाठ पडली तर मग सोन्याला सुगंध. या असंख्य बेटांवर भव्य ख्रिस्ती प्रार्थना मंदिरं आहेत. नाना तऱ्हेच्या वेलींना आणि फुलांना अंगाखांद्यांवर खेळवीत उभी राहिलेली दुमजली घरं आहेत. इथे केवळ ओठांनीच नव्हे तर डोळ्यांनी, कानांनी आणि अंग प्रत्यंगांनी सारं काही पीत पीतच हिंडावं. ह्या यौवनपुरीत स्मिताला पूर्वपरिचयाची अट नाही, मुक्त गीताला संकोच नाही. कंठ फुटला की गावं आणि सुकला की प्यावं. या नगरीमध्ये मी कुणा एकाचीही अंत्ययात्रा पाहिली नाही, आणि कुणा भाग्यवंताची विवाह यात्राही पाहिली. पहिल्या कारुण्यालाही दवाची टिपं घालणाऱ्या लक्ष फुलांची संगत होती. मग विवाहाच्या आनंदोत्सवातल्या पुष्पवर्षावाची शोभा काय वर्णावी. पान रस्त्याच्या दुतर्फा असणारी घरं, त्यांना सुंदर सज्जे. त्या सज्जांमध्ये खुर्ची टाकावी आणि त्या पान रस्त्यावरून तरंगत जाणाऱ्या त्या गोंडोला पाहाव्यात. चिंचोळ्या, काळ्याभोर सोनेरी नक्षी केलेल्या बागदार नावा. या नावांच्या एका टोकाला मेण्यासारखं छप्पर. दोघांमध्ये तिसऱ्याची अडचण होणं शक्यच नाही, एवढीच गुबगुबीत गादीची बैठक. डाव्या उजव्या बाजूला चिमुकले जाळीदार झरोके. समोर उंच वल्ल मारीत पाणवाट काढणारा आणि आतल्या प्रवाशांच्या यौवन लीलांना उधाण आणणारा, तसंच गीत गाणारा तो गोंडोलेवाला. पाण्याचा मला वाटतं गाण्याशी केवळ प्रासच नव्हे तर चिरंतन ऋणानुबंधच जुळलेला आहे. डुलत्या चिमुकल्या कंदिलाच्या प्रकाशात सूचक अंधार उजेडाचा खेळ चाललेला. मधूनच एखादा गुडूप अंधाराचा आधार देणारा पुलाखालचा बोगदा. जाणता गोंडोलेवाला तिथे मग वेग आवरतो. त्या अंधाराच्या पांघरुणाखाली त्या जोडप्याला जरा रेंगाळत ठेवतो, आणि मग मिश्किलपणानं एखाद्या गीतातली नेमकी अशी ओळ फेकतो की त्या प्रणयी जोडप्याला आपलं गुपित यानं नेमकं कसं ओळखलं याचं नवल वाटावं. अगदीच तारुण्याच्या उंबरठ्यावरची किशोरी असली तर इटालियन वारुणीशी स्पर्धा करणारी लाली तिच्या गालावर यावी.
त्या खुशीत तरुणाच्या हातून गोंडोलेवाल्याला मिळणारी बक्षिसी आणखीनच वाढून मिळावी. आपण काळ बदलला म्हणतो, जमाना बदलला म्हणतो, पण वर्षानुवर्ष चालत आलेलं गोंडोलेवाल्याचं गीत बदललेलं नाही. नौका विहारातल्या युवक युवतींच्या लीला बदललेल्या नाहीत. तरुण तरुणीची सलज्ज कुजबुजही बदललेली नाही की त्या कुजबुजीला सूर पुरवणाऱ्या गोंडोलेवाल्याला लाभणारा तरुणाचा उदार हात आखडता झालेला नाही. आम्ही व्हेनिसला गेलो त्या दिवशी व्हेनिसचा वार्षिक नौका महोत्सव होता. देशोदेशीचे प्रवासी हा दिवस गाठण्यासाठी व्हेनिसला आले होते. मुख्य कालव्याच्या दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी लाकडी फळ्यांच्या पायऱ्या रचून हजारो खुर्च्या मांडलेल्या होत्या. आम्ही तिकीटं काढली आणि आपापल्या खुर्च्या पकडल्या. व्हेनिसच्या साऱ्या पाणवाटात तिथल्या वॉटर टॅक्सीज, होड्या, गोंडोले यांनी भरून गेलेल्या होत्या. जिथून नौकांच्या मिरवणुकी आणि शर्यती दिसतील अशा दिशेला माणसांची रीघ लागलेली होती. सारे सज्जे, घराच्या गच्च्या, खिडक्या माणसांनी फुललेल्या होत्या. लावण्यवतींनी तर जणू काय नौकांची शर्यत नसून सौंदर्य स्पर्धा असाव्यात असा साजशृंगार केलेला होता. माणसांच्या जगात कुठे दुःख तरी आहे का अशी शंका यावी असं हे वातावरण होतं. वृद्ध वय विसरलेले होते, बालके कारंजांसारखी थुईथुईत होती आणि तरुणींच्या उत्साहाला तर उधाण आलेलं होतं. रंगीबेरंगी पोशाख, गौरवर्ण, वाऱ्यावर उडणारे मुक्त सोनेरी केस, एखाद्या बागेतल्या फुलांच्या ताटव्यांना पाय फुटून ते मोकाट सुटावे तशी त्या व्हेनिसवर माणसं सुटलेली होती. हे दृश्य कोणी डोळ्यानं टिपत होतं. कुणाच्या चेहऱ्यावर ही देवदुर्लभ संधी आपल्याला लाभली याची धन्यता. हे सारं पाहायला देवानं हातीपायी धड ठेवलं म्हणून आनंदाच्या वृद्ध स्मितामागे कृतज्ञताही. कॅमेऱ्यांचा क्लिकलिकाट, नाना तऱ्हांनी सजवलेल्या नौका बोहल्याकडे चालत जायच्या मंगल घटिकेची वाट पाहत उभ्या असलेल्या वधूसारख्या नटून थटून त्या कालव्याच्या अंगावर आतुरतेनं अस्वस्थ होऊन डुलत होत्या. आम्ही बसलो होतो तिथूनच जवळ एक सुंदर शामियानाही होता. तिथे इटलीतल्या बाहेर देशातून आलेल्या मानकऱ्यांचं आगत स्वागत चाललेलं होतं. मिरवणुकीआधी मुंबईचे ट्रॅफिक पोलीस गर्दी हटवतात तसं छोट्या छोट्या लॉन्चमधून इटालियन ट्रॅफिक पोलीस नौकांची रहदारी आवरीत होते. करण्यातून सुस्वर वाद्यसंगीत चालू होतं. निवेदक या उत्सवाच्या नाना कथा ऐकवीत लोकांचं मनोरंजन करीत होता, उत्कंठा वाढवीत होता. लोकांनी 2-2 तास आधी येऊन जागा धरलेल्या होत्या. दिल्लीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडला माणसं रात्री 2-2 वाजता येऊन जागा धरतात. प्रत्यक्ष मिरवणूक सकाळी 9ला सुरू होते. इथे तितक्या आधी नसलं तरी 2-3 तास आधी येऊन माणसं मोक्याच्या जागा धरून बसलेली होती. पण कुठेही चेंगराचेंगरी नव्हती, डोकी तापणं नाही. तशी इटालियन माणसं पटकन एकेरीवर येणारी, पण उत्सवात कुणी मिठाचा खडा टाकणार नाही. मला वाटतं त्यांचं सारं जगणंच एका उत्सवाकडून दुसऱ्या उत्सवाकडे अशा स्वरूपाचं असावं. एक तर कॅथलिक पंथात सण उत्सवच काय, पण रविवारची प्रार्थना देखील सोहळ्यासारखी साजरी करायची प्रवृत्ती. त्यांच्या धर्मनिष्ठेला या सोहळ्यांनी खूप सहाय्य केलं आहे. सणांमुळे माणसं वारंवार एकत्र येतात. शिवाय इटालियन संस्कृतीमध्ये पौरात्य संस्कृतीतली उत्सवप्रियता आणि तिच्या अनुषंगानं येणारी ख्याली खुशाली भरपूर मिसळली आहे. त्या मानाने प्रॉटेस्टंट, मेथॉडिस्ट वगैरे ख्रिस्ती पंथातील धार्मिक व्यवहार अलंकारहीन असतात. इटलीतील भव्य प्रार्थना मंदिरं आणि तिथली ती डोळे दिपवणारी शिल्पकला, सूर्यकिरणात काचेवर उजळून निघणारी चित्रकला, प्रस्तरचित्र, पूजास्थानांची ती मनोहर सजावट आणि ते समृद्ध प्रार्थना संगीत या साऱ्या मुख्यतः पंचेंद्रियांना दुखवीत सुखवीत मनाचे उन्नयन करणाऱ्या गोष्टी. फास्टिंग इतकंच फिस्टिंगला या धर्मामध्ये महत्त्व आणि म्हणूनच एक आनंद शोध सुरू होतो. जीवन कळकट न राहता शोभिवंत होतं. स्वर्ग नरक, पाप पुण्य, दैव सैतान या द्वंद्वात हिंदकळणाऱ्या धर्मकल्पनांचं मला कौतुक नाही. नव्हे असलाच तर तिटकारा आहे, परंतु ह्या धर्मातून निर्माण होणाऱ्या सण उत्सवांनी मात्र जीवनाला खूप रंग आणला आहे, हे नाकारून चालणार नाही. असल्या ह्या उत्सवी जीवनाचा युरोपामध्ये तरी इटलीमध्येच सर्वोत्कर्ष आढळतो. व्हेनिसमधला हा नौकांचा महोत्सव हा हौसेमौजेचा असला तरी त्यालाही काहीतरी धार्मिक अधिष्ठान आहे असं कोणीसं मला सांगितलं. त्याच्याशी मला कर्तव्य नव्हतं. हळूहळू रंगीबेरंगी फुलं आणि फुग्यांनी सजवलेल्या विशाल नौका कालव्यातून पुढे यायला लागल्या. काही नौकांवर प्राचीन वेशभूषा लेवून स्त्री पुरुष सजलेले होते. इटलीच्या इतिहासातले काही प्रसंग स्थिर नाट्य रूपानं उभे केलेले होते. मधूनच एखाद्या नौकेवर कसरतीचे खेळ होते. नर्तक्यांचे ताफे नृत्य करीत होते. रूपवती तरुणी आजूबाजूंच्या प्रेक्षकांवर उडती चुंबनं फेकीत होत्या. त्यांची नोंद शेजारच्या तरुणीच्या गालावर करणारे तरुणही आमच्याच आसपास बसलेले होते. मानापमानातल्या वसंत सेना सरसावे ही वैरागी समुदायी होई हो 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 हाहाकार
मला आठवण झाली. सुदैवानं हाहाकार करणारा बैरागी समुदाय मात्र तिथे नव्हता. त्या गडबडीत एखाद्या इटालियन पाद्री बाबानं ख्रिस्त कृपेनं शेजारी असलेल्या तरुणीच्या गालाचं आपल्या एरवी प्रार्थना पुटपुटणाऱ्या ओठांनी चुंबन घेतलं नसेलच असं नाही. तसे हे पाद्री बाबा अधूनमधून सैतानाच्या राज्यात हळूच सहल करू येतात म्हणे. इतकेच नव्हे तर मद्य गाळण्याच्या कार्यात तिथले बेनेडिक्टाईन पंथाचे पाद्री अग्रगण्य मानले जातात. आध्यात्मिक समाधीला आपल्याकडेही गांजाची चिलीम हातभार लावतेच म्हणा. काही वेळांनी नौकांच्या शर्यती सुरू झाल्या. व्हेनिसमधल्या निरनिराळ्या बेटांवरच्या नौकापटूंनी त्यामध्ये भाग घेतला होता. दृष्ट लागण्यासारख्या मर्दानी अंगसौष्ठवानं तळपणारे ते नौकापटू आघाडी गाठायची शर्थ करू लागले. शेकडो वल्ली पाणी कापीत होती. निवेदकाच्या शब्दांना विलक्षण गती आलेली होती. प्रेक्षकांच्या पैजा लागत होत्या. त्यातल्या पुढे सरकवणाऱ्या हजारो मुखातून भले शाबाश या आरोळ्यांचं स्फुरण लाभत होतं. मागे रेंगाळणाऱ्यांचीही थोडीशी थट्टा होत होती. हा सारा सोहळा पाहण्यामध्ये दिवस कधी मावळला ते कळलंच नाही. क्षणार्धात त्या पांढऱ्या रस्त्यांवर आणि दुतर्फा असलेल्या प्रासादांमध्ये हजारो दिवे लुकलुकायला लागले. कुठे भली मोठी झुमरं, कुठे दिवाळीसारखी दिव्यांची आरास. हजारो कंठातून गाणी फुटली. लोकांच्या झुंडी आता मयखान्याकडे वळायला लागल्या. इटालियन पाककौशल्य तर जगप्रसिद्ध. मत्स्य, कुर्म, वराहांची नानाविध खाद्य स्वरूप. लखलखत्या काचपात्रातून चियांटी, चिंझानो, वर्मुचे नाना प्रकार. वेरोनाहून आलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या रक्तवारुणी, श्वेतवारुणी. द्राक्षरसात दडलेला कैफ आता गात्रागात्रातून सळसळत जाऊ लागला होता. अशी उतरत जाणारी संध्याकाळ आधी साऱ्या वातावरणावर छूम अंतर करून जात असते. त्यात पुन्हा सतत वाहत्या कालव्यांची संगत. या कालव्यांची नागमोडी घालीत जाणाऱ्या स्वच्छ चिमुकल्या फरसबंदी वाटा. सगळीकडे अशी काही जादूगिरी की प्रत्येक पुरुषाला वाटावं आपण परीकथेतील एक राजकुमार आहोत आणि प्रत्येक स्त्रीला वाटावं एकाएकी आपल्याला परीचे जणू पंख फुटले आहेत. दिवस मावळला होता. पाण्यावर असंख्य तरंगते दिवे घेऊन झुमरांचा लखलखाट मिरवीत हवेमध्ये उत्तेजक गारवा भरून रात्र उगवलेली होती. अशावेळी हॉटेलातल्या खोलीमध्ये बसून राहणं शक्य नव्हतं. निरुद्देश भटकायला लावणारी रात्र. हॉटेलच्या स्वागत कक्षातच जाहिरात होती व्हेनिसच्या चित्रपट महोत्सवाची. आजचा शेवटचा दिवस आणि चित्रपट होता चार्ली चॅप्लिनचा सिटी लाईट्स. मी मॅनेजर साहेबांना विचारलं, अहो काही तिकीटं मिळतील का? हा तिकीटं? सेंट मार्क स्क्वेअरमध्ये जा, सगळ्यांना तिथे फुकट सिनेमा पाहायला मिळेल. आम्ही लगेच एक चिमुकली बोट पकडली आणि सेंट मार्क स्क्वेअर गाठला. ग्रँड कॅनॉलच्या काठावरचा हा सेंट मार्क्स स्क्वेअर. एक संगमरवरी फरसबंदी केलेला विशाल चौक. 3 बाजूला प्राचीन सुंदर इमारती. तिथे तळमजल्याला उपहारगृह, नाना तऱ्हेच्या कलासंग्रहांनी भरलेली दुकानं. एका बाजूला सेंट मार्क्सचं भव्य चर्च, आकाशाकडे झेपवणारा उंच मनोरा. दुसऱ्या बाजूला 15व्या शतकामध्ये बांधलेला एक घड्याळाचा मनोरा. गेली 500 वर्ष ह्या घड्याळाचे टोले अर्ध्या तासाला घणघणतायत. कुठून कशी कळ दाबली जाते कोणास ठाऊक. हातात टोल घेतलेला एक लोखंडी पुतळा येतो आणि तास वाजवतो. दिवसभर हजारो कबुतरं त्या चौकामध्ये प्रवाशांनी टाकलेले मक्याचे दाणे खात असतात. हातावर येऊन बसतात, खांद्यांवर येऊन बसतात. आबालवृद्ध या खेळामध्ये रंगून जातात. चित्रकारांनी ह्या चौकाचं वैभव कुंचल्यांनी पकडायचा गेली 5 शतकं धडपड प्रयत्न चालवलेला आहे. आधुनिक युगामध्ये हौशी आणि जाणकार छायाचित्रकारांनी कोणाकोणातून हे सौंदर्य टिपण्याचा अव्याहत उद्योग चालवलेला आहे. या चौकाची मी खूप चित्रण छायाचित्र पाहिली, पण ह्या चौकाचं प्रत्यक्ष दर्शन घडलेल्यांना त्या चित्रातलं न्यूनच त्याच्या प्रथम दर्शनानंतर जाणवतं. आम्ही पोहोचलो त्यावेळी हा चौक हजारो प्रेक्षकांनी आधीच भरलेला होता. एका बाजूला प्रचंड पडदा उभा केलेला होता. आम्ही त्या गर्दीमध्ये शिरकाव करून घेतला. अजून चित्रपट सुरू व्हायला अवकाश होता. माणसाचे लोंढेच्या लोंढे येऊन त्या गर्दींमध्ये मिसळत होते, पण कुठेही उगीच चेंगराचेंगरी वगैरे नव्हती. इतक्या प्रचंड जनसमुदायासाठी संगीत वाजत होतं, पण करणे इतके चांगले होते की आपल्या जाहीर सभातून असे संगीत कानांवर गुद्दे मारून जातं तसा काही त्रास इथे होत नव्हता. अंधार झाला आणि पडद्यावर अक्षरं आली, सिटी लाईट्स. चार्ली चॅप्लिन. एकाएकी पडद्यावरही अंधार झाला आणि प्रकाशाचा एक झोत. आम्ही उभे होतो तिथून उजव्या हाताला असलेल्या एका सुंदर दगडी इमारतीच्या सज्जामध्ये गेला आणि अहो आश्चर्यम, त्या सज्जात साक्षात चार्ली चॅप्लिन खालच्या चौकातून असंख्य लोकांचे अभिवादन स्वीकारण्यासाठी चक्क उभा होता. चौकातून असंख्य हातांनी टाळ्या वाजत होत्या. इटालियन, फ्रेंच, इंग्लिश नव्हे, जवळपास सगळ्याच भाषांची, सगळ्याच देशांमधली लोक तिथे उभे राहून चार्ली चॅप्लिन जिंदाबाद
म्हणायला जे काही शब्द असतील त्यांच्या आरोळ्या देत उठली. मी तर त्या चौकात जागा असती तर दंडवतच घासला असता. माझ्या मानसपूजेच्या पंचायतनात चार्ली चॅप्लिनची प्राणप्रतिष्ठा केव्हा झाली हे माझंच मला आठवत नाही. चॅप्लिनला एकदा प्रत्यक्ष पाहावं इच्छा अशी अकल्पित रीतीनं पुरी होणार आहे हे हिंदुस्थान सोडताना स्वप्नातही आलं नव्हतं. घटकाभर माझ्या डोळ्यांवरही विश्वास बसेना. सिटी लाईट्स, गोल्ड रश, ग्रेट डिक्टेटर, मॉडर्न टाइम्स, मोसिये वर्दू, लाईमलाईट आणि असंख्य छोट्या छोट्या चित्रपटातून त्याचं दर्शन घडलेलं होतं. पण आजचा योगायोग अपूर्व. सिटी लाईटसारखे त्याचं असामान्य चित्र त्याच्या उपस्थितीमध्ये मी पाहणार होतो. वाचा फुटलेली नव्हती त्या काळातला हा चित्रपट, जिथे बोलके सुद्धा मुके होते, जिथे मुक्या जीवांची करुण कहाणी लोकांना हसवून बेजार करीत सांगणारा हा अद्भुत कलावंत, समाजातल्या अंडरडॉगचं चित्रण करणारा, रस्त्याच्या काठी जगणाऱ्या त्या केविलवाण्या कुत्र्यासारख्याच केविलवाण्या डोळ्यांनी पाहणारा, तशीच मानेची नागमोडी घालीत तसाच सतत अन्न आणि मादीचं प्रेम यासाठी भुकेलेला, या कुत्र्याच्याच फेंगड्या चालीनं चालणाऱ्या कुत्र्याच्या चार तंगड्यातली एक जशी लटकत असते तशी आपली काठी लटकावणारा, डोक्यावरच्या त्या काळ्या हॅटमधून कुत्र्याच्या डोक्याची सूचक प्रतिमा दाखवणारा, ओठावर मिशांचा चौकोन चिकटवून कुत्र्याच्या काळ्या तोंड्याशी साधर्म्य दाखवणारा, दांडगटांकडून सतत हाडूथोडूत करून घेणारा हा चॅप्लिन, पोरा बाळांना हसवणारा, थोरांना हसता हसता अंतर्मुख करीत नकळत डोळ्यांच्या कडा भिजवणारा चार्ली चॅप्लिन. त्या प्रकाशाच्या झोतात त्याचा गोरापान चेहरा, मोकळेपणानं हसताना दिसलेली त्याची शुभ्र दंतपंक्ती आणि या साऱ्या शुभ्रतेशी स्पर्धा करणारं त्याचं चमकदार रेशमी कुरळ्या वर्णाचे पांढरे शुभ्र केस, 80चं घर ओलांडलेला बराचसा गुबगुबीत झालेला चॅप्लिन, बाजूला त्याची मुलगी, मला वाटतं त्याची पत्नीही असावी. एखादा कुटुंबवत्सल बाप जसा आपल्या परिवाराला घेऊन खाली चौकात आला असेल तसा 40-50 वर्षापूर्वीच्या तरुण चार्ली चॅप्लिनला पाहायला आलेला हा वृद्ध चार्ली चॅप्लिन लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करून हातानं पडद्याकडे इशारा करून सांगत होता, तो पहा, चॅप्लिन तिथे पडद्यावर आहे. पुन्हा अंधार झाला. चित्रपट सुरू झाला. एका भव्य पुतळ्याचं अनावरण आहे. प्रमुख पाहुणे त्या कोण्या महापुरुषाचं स्तुती स्तोत्र गात आहेत, शिरा ताणून ताणून भाषण करत आहेत. चित्रपट मुका असल्यामुळे त्याच्या आविर्भावातून विशेषणांची केवढी जोरदार खैरात चाललेली आहे ते कळतं. प्रमुख पाहुण्यांनी दोरी ओढून पुतळ्यावरचं कापड बाजूला केलं. केवढा हा भव्य पुतळा! या समारंभाला उपस्थित असलेला सज्जनो और देवियोचा मेळावा ह्या पुतळ्याची ती भव्यता पाहून थक्क झालेला होता. पण इतक्यात त्या पुतळ्याच्या मांडीवर एका चिमुकल्या जीवाची चळवळ सुरू झाली. काळ्याभोर पोशाखातला तो करंगळी एवढा दिसणारा माणूस. उद्घाटन समारंभाची वाट पाहत उभ्या असलेल्या त्या पुतळ्याची मांडी ही या अनिकेताची शय्या होती. या पहिल्या दृश्यानं 40 वर्षापूर्वी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. त्यानंतर चित्रपटांचं तंत्र बदललं, जीवनात नाना तऱ्हेची परिवर्तनं झाली, पण त्या दृश्याला आजही जो प्रचंड प्रतिसाद मिळाला तो मात्र तितक्याच जोरात. ती टाळी काही थांबेच ना. पुन्हा काळोख, पुन्हा चॅप्लिनवर झोत, पुन्हा अभिवादन. म्हाताऱ्या चॅप्लिनला पडद्यावरचा तो तरुण चॅप्लिन सांगत होता, गड्या, तुला मरण नाही. हा सगळा चित्रपट मी उभं राहून पाहिला. रस्त्यात फुलं विकणाऱ्या एका अंध मुलीच्या प्रेमात पडलेल्या त्या अनिकेताची, ट्रॅमची ती अद्भुत कहाणी. केवळ दारूनं झिंगलेल्याच अवस्थेत त्याला ओळखणारा तो श्रीमंत माणूस. त्याच्याकडून पैसे घेऊन ह्या अनिकेतानं उत्तम नेत्रवैद्याकडून शस्त्रक्रिया करून त्या मुलीला दृष्टी मिळवून दिलेली. तिला सारी दुनिया दिसू लागली, पण आपला उपकारकर्ता कोण हे मात्र तिला कळत नव्हतं. तिच्या अंध डोळ्यांपुढे उपकारकर्त्याचं स्वरूप एखाद्या राजकुमारासारखं होतं. हा भडंग दृष्टीलाभ झालेल्या त्या तरुणीकडे दुरून पाहत होता. मीच तो हे सांगायला त्याचा जीव धजावत नव्हता. मुक्यासारखे त्याचे डोळे तिच्याकडे पाहत होते. पाहता पाहता डोळे भेट झाली आणि अंतरीची खूण पटली. हा शेवटला प्रसंग हजारो डोळ्यांनी पाहिला. त्यावेळी नाना देशातून व्हेनिसच्या त्या जगप्रसिद्ध चौकात जमलेल्या एकाही डोळ्याची कड भिजल्याशिवाय राहिली नसेल. चित्रपट संपला आणि डोळ्यात तरंगणारे अश्रू पुसायला जे काही 4 क्षण लागले असतील तेवढाच तो सन्नाटा. कलावंताला मिळायला हवी असलेली सगळ्यात मोठी दाद आणि त्या 4 क्षणांच्या शांततेनंतर टाळ्यांचा आणि आरोळ्यांचा जो बांध फुटला त्याला तोड नव्हती. बाजूच्या ग्रँड कॅनॉलमधल्या पाण्याला देखील हा ध्वनिलहरींचा लोंढा पाहून चमकल्यासारखं झालं असेल. दूरच्या त्या खिडकीतला चार्ली चॅप्लिन, त्या अलोट गर्दीत एखाद्या थेंबासारखा मी, चॅप्लिनच्या त्या दर्शनानं अखंड उजळून निघालो.
दर्शन मात्रे मन कामना पुरती, म्हणजे दुसरं तरी काय असतं. त्या दर्शनावरून ओवाळून टाकण्यासारखं माझ्यापाशी काहीच नव्हतं. मी दिवसभरामध्ये झालेलं साऱ्या व्हेनिसचं दर्शनच चॅपलिनवरून त्या दिवशी ओवाळून टाकलं.